ताई ऍक्च्युली तू आता हास्यचित्रेचा उल्लेख केलास. खरं तर ना तो शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. तो इतका आवडतो प्रेक्षकांना शो. मला सांग असे गटचे डिसिजन घेताना म्हणजे तू घाबरत नाहीस कोणाला आय नो पण परिस्थितीला घाबरतोच की आपण सगळी घाबरतेस? हो हो म्हणजे काय होणार पुढे आता गाडी ब्रेकडाऊन झाली 2 मिनिटं काय झालं आता असं झालं होतं पण घाबरायला होतच ना. तर असे गटचे डिसिजन घेताना मनामध्ये डायलेमा असतो आपल्याला की इतका स्ट्रॉंग रनिंग शो आपण सोडतो आणि म्हणजे मी आता जेव्हा तुझ्याबद्दल वाचत होती ना तर फूबाई फू म्हणजे सगळे कॉमेडी शोचा उल्लेख केला होता पण त्या पलीकडे तू बरंच काम केलेस राईट. सो अशा वेळी आपण विचार करतो की आत्ता आपण कॉमेडी करतोय नो डाऊट दुसरे प्रोजेक्ट पण आहेत आपल्या हाताशी पण इमिडिएट दुसऱ्या भूमिकेमध्ये प्रेक्षक आपल्याला लगेच कितपत एक्सेप्ट करतील किंवा आपण जाऊया का दुसऱ्या भूमिकेसाठी असा विचार येतो कधी? म्हणजे आलाच ना हास्यत्रास सोडताना मुळात तोच विचार आला पहिल्यांदा की आता दुसरं काहीतरी केलं पाहिजे आणि लोक एक्सेप्ट करतील का. पण काय हास्यत्रा जरी विनोदी असली ना तरी त्याच्यात अनेक कंगोरे आम्ही अभिनयाचे सगळेच कलाकार दाखवतो. म्हणजे फक्त विनोदी नाही बायकांच्या पाठी बसल्या तो एक ममत्व जे स्त्रीत्व असतं ते अनेक स्किट्समध्ये तुला दिसेल. माझ्याही स्किट्समध्ये अनेक वेळा ते दिसलेलेच आहे. तर त्याच्यामुळे असं वाटलं की नाही थोडं विलन थोडं करुणावालं थोडं एका वाक्यात टचकन डोळ्यात पाणी आणणारं असं कॅरेक्टर आपण निभावू शकतो याची खात्री नक्कीच लोकांना आहे. आणि मी सिरियल मध्ये पण केली आहेत ना कार्यदुरावासारखी सिरियल केली त्याच्यात पण एक वेगळं कॅरेक्टर मी झीवरची दुसरी शेजारी पक्के शेजारी केली त्यात एक वहीड कॅरेक्टर केलं. त्यामुळे वेगवेगळं कॅरेक्टर बघण्याची तशी लोकांना सवय आहे. कदाचित विलनच आतापर्यंत फार मी केलं नव्हतं तर ते या तो पण असा रागिणीसारखा त्यामुळे ते रागिणीसारखा विलन प्ले करताना कुठे विनोदी होऊ नये. त्यामुळे काय करायचं काय ढप वापरायची याचा अभ्यास करावा लागतो आणि स्वीकारतील असं वाटत होतं लोकांना कारण लोकांना माहिती आहे की आपण अनेक भूमिकांमध्ये हिला बघितलंय. त्यामुळे तशी भीती नाही वाटली कारण कुठली गोष्ट आपण स्वीकारताना आपण आधी 100% कन्व्हिन्स असावं लागतं आणि ती मी कन्व्हिन्स होते की नाही हे मी करू शकेन. त्याच्यामुळे मला ते रागिणी निभावणं कठीण नाही गेलं आणि ते डायलेमा नाही झाला. डायलेमा सोडताना झाला की अरे आता पुढे काय पण मी म्हटलं नाही मिळेल आपल्याला काम आपण चांगलं काम करतो आपल्याला काम मिळेल हा विश्वास होता. आणि नाटक आहे चालू दमयंती दामले आता पुढे शांतीचं कराड सुरू होईल काहीतरी हो परत सुरू होत आहे त्यामुळे तेही आहे चालू आहे. तर काम सुरू झालं त्या नाटकासाठी नाही अजून तालमी सुरू व्हायची आहेत आता होईल पण आता जसं सगळ्यांच्या तारखा बिरखा मस्त न्यूज दिलीस तू मला. त्यामुळे डायलेमा तसा असला तरी सुद्धा त्याच्यावरनं इतकी वर्ष आपण आता स्ट्रगल करतो त्याच्यावरनं एक फोडल्यानंतर दुसरं काहीतरी मिळतं. अजूनही या जर्नीला स्ट्रगल म्हणून बघतेस? हो रोजचा स्ट्रगल आहे. आपल्या जसं शिकणं जर संपत नाही ना तसे परिश्रम आणि तो स्ट्रगल प्रवास तो त्याचा संपत नाही. मरेपर्यंत स्ट्रगल माणसाचा चालूच असतो असं मला वाटतं.